तरी सुद्धा विदाऊट राज्यपाल करता येत नाही. त्यांचा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे अन्य दोन पक्षांबद्दल त्यांचा अविश्वास स्वाभाविकच आहे, कारण त्यांनी घेतला शांत सोडणारच नाही. पण त्यांच्या पार्टीमध्ये कोणा विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेकडे चॅलेंज करायला पाहिजे. पण आदित्य ठाकरेंवर तुम्हाला बहुधा मुलावर विश्वास नसेल. चौकशीची मागणी केली. आम्ही ते म्हणजे दादा असं म्हणतात की राज्याचे पोलीस सक्षम आहेत, सीबीआय चौकशीची गरज नाही. राज्याचे पोलीस सक्षम किती आहेत ते दिसलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात स्कॅम आहे आणि तो बहुधा मंत्रालय पण येऊन भिडतो आहे, एका मंत्र्याचं नाव अस्पष्टपणे यायला सुरुवात पण झाली आहे. अशा वेळेला महाराष्ट्र पोलीस कशी काय चौकशी करणार, आणि त्यामुळे आम्ही सीबीआयची मागणी केली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आम्हाला अधिकार काही मागण्याचा तरी आहे की नाही, काही आम्ही तोंड लावून ठेवणार आहे. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, आम्ही सीबीआयची चौकशीची मागणी करणार. आणखी एक मुद्दा, आज सामनामधून राष्ट्रपती राजवट लागू होणार या संदर्भात एक सामनाचा आग्रह आलेला आहे. आणि जेव्हापासून अमित शहा मुंबईत येऊन गेले, महाराष्ट्रात येऊन गेले, तेव्हापासून भाजपला राष्ट्रपती राजवटची एक त्याला पडत्या. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आहेत. सर, 7 तास ईडीची चौकशी झाली. आपल्याला 7 तास वगैरे काही नाही, त्यांनी बोलवलं होतं. मला ज्या पद्धतीने त्यांनी प्रश्न केले, रिलॅक्समध्ये होतो, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी जे जे प्रश्न विचारले, जे जे पेपर्स मागितले ते मी देऊन टाकले. किरीट सोमय्या यांनी सांगितलं का आता मुख्यमंत्र्यांची पण बारी येणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांचे पार्टनर म्हणजे केवढा मोठा मनुष्य आहे, तो काय सांगेल, कोणाला आदेश देईल सांगू शकत नाही. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचे पार्टनर रवींद्र वायकर आहे. काही सांगू शकतो, किरीट सोमय्या काही सांगू शकतो, आणि ईडी ऐकू शकत असेल तर काय ऐकत होती. मग आता कशी लढाई असणार आहे आपली, कारण लढाई ही लढाई आहे, एक लक्षात, ही लढाई नाहीये. त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना उत्तर देणं हे माझं कर्तव्य होतं, मी कर्तव्य केलं. तासामध्ये एवढं संपूर्ण बसून तेवढं आणि काय नेमकं झालं? मध्ये होतं असं काही नाहीये. सर्व काही चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले, तुला त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर पण हा छळवणूक काय शिवसेनेच्या आमदारांचा सत्ताधारी हे ज्यांनी करवलंय किंवा करत असतील तर त्यांना विचारा, ते त्यांचे उत्तर देऊ पण शकतात. आता पुढे पुढची नोटीस आणि पुढची लढाई ते आले तर पुढे जाईल, जेव्हा बोलवतील तेव्हा जाईल. चर्चा हेमंत बीजेपी मराठी मुंबई. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आहेत. सर, 7 तास ईडीची चौकशी झाली. आपल्याला 7 तास वगैरे काही नाही, त्यांनी बोलवलं होतं. मला ज्या पद्धतीने त्यांनी प्रश्न केले, रिलॅक्समध्ये होतो, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी जे जे प्रश्न विचारले, जे जे पेपर्स मागितले ते मी देऊन टाकले. किरीट सोमय्या कोणत्याही गुडघेदुखीला मात करणारा डीमार्क ऑर्थोबाम, ऑर्थो ऑइल आणि ऑर्थो टॅब्लेट प्रस्तुत करता टायगर हायटेक कॉटन, मेकिंग कॉटन बेटर. उद्धव ठाकरेंच्या तब्येतीवरून मुख्यमंत्री बदलण्याची मागणी. आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, चंद्रकांत पाटलांचा सल्ला. तर सल्ले देऊ नका, विरोधी पक्षाची भूमिका चांगली वठवा, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक, आपल्या वेळेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार, आदित्य ठाकरेंची माहिती. पेपरफुटी आणि वीज कनेक्शनवर चर्चा व्हावी, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मागणी. भाजप आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, परीक्षा घोटाळा, वीज बिल मुद्द्यावरून भाजपची घोषणाबाजी. विधान भवनाबाहेर अभाविपचं आंदोलन, नव्या विद्यापीठ कायद्याला अभाविपचा विरोध. परमवीर सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू, या प्रकरणात 30 जणांवर निलंबन कारवाईची शिफारस, वळसे पाटलांची लेखी माहिती. महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय, सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश. तर 28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार, काँग्रेस 27 डिसेंबरला उमेदवाराची घोषणा करणार, सूत्रांची माहिती. पंतप्रधान
पंतप्रधान मोदी संसदेत मुखदर्शन कधी देणार, संजय राऊतांचा सवाल. तर मोदी हजर नसले तरी ऍक्टिव्ह आहेत, चंद्रकांत पाटलांचं उत्तर. आणि एसटी संपावर आज हायकोर्टात सुनावणीनंतर मेस्माच्या कारवाई संदर्भात निर्णय. परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती. तर संप मागे न घेतल्यास टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा. आमदार रवींद्र वायकर यांची वेगवेगळ्या प्रकरणात 8 तास चौकशी. ईडीच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिली. वायकर यांची प्रतिक्रिया. आणि भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हलतात. 2024 नंतर मात्र उलटी गंगा वाहणार, खासदार संजय राऊतांची टीका. परीक्षा घोटाळा प्रकरणी सौरभ त्रिपाठीला लखनौमधला अटक. त्रिपाठी हा जे सॉफ्टवेअर कंपनीशी संबंधित. आरोग्य खात्याच्या भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं तर राज्य सरकार फेरपरीक्षेबाबत निर्णय घेणार. अजित पवारांचं आश्वासन. 31च्या पार्ट्यांवर पालिका आणि पोलिसांची करडी नजर. 200 जणांनाच एकत्र येता येणार. 6 फुटांचं अंतर बंधनकारक. नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, पण त्याआधी महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात महाफास्ट 100. उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नसल्यानं मुख्यमंत्री बदलण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतायत. चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याची गरज नाहीये, त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नाहीत असा सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारला असता काँग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणे बहुतेक त्यांचा मुलावरही विश्वास नसावा असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. तर मुख्यमंत्री पदाचा अधिकार कुणालाही देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचं राजकारण करू नका. भाजपकडचे सर्व मुद्दे संपल्यानं ते असे तकलादू विनोद करतायत अशी टीका मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक आहे, ते अधिवेशनाला हजेरी लावतील अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षी नागपुरात होणारं अधिवेशन यंदा मुंबईमध्ये होत आहे. या अधिवेशनामध्ये पेपरफुटी आणि वीज कनेक्शनवर चर्चा करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे. परीक्षा घोटाळा, वीज बिल मुद्द्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला जाणार आहे. बंगळुरूतल्या घटनेवर निषेधाचा ठराव करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. सर्व आमदारांना उपस्थित राहून सभागृहामध्ये निषेध ठरावावेळी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयकं चर्चेला घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयकं 5, प्रस्तावित 21 विधेयकं अशी एकूण 26 विधेयकं या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी भाजपनं निवडणुकीत सहकार्य करावं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. 22 दिवसांपासून आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस लागली आहे आणि त्यासाठी आम्हीही पराकाष्ठा करत होतो असा टोला खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेवरून लगावलाय. दरम्यान संजय राऊत यांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान मोदींचं संसदेत मुखदर्शन झालं नसलं तरी ते सर्व बाजूंनी ऍक्टिव्ह आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आणि राज्यात अनेक प्रश्न आपासून उभे असताना गेल्या 1.5-2 महिन्यांपासून राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्र्यांचं दर्शन झालेलं नाही आणि त्यामुळे राज्यातील सरकार हरवलंय का असा सवाल करत प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली आहे. परमबीर सिंग प्रकरणात 29 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परमबीर सिंग यांना निलंबित करण्यात आले आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू झाल्याची लेखी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तर राज्याचा कारभार अस्थिर आहे, मुख्यमंत्र्यांनी आता आराम करावा असं वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलंय. आणि आजच्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्यासंदर्भात प्रस्ताव येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. शक्ती विधेयकानं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला चाप लावण्याचं काम होणार आहे. दरम्यान शक्ती कायद्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेत संयुक्त समिती नेमल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय. सरकारला प्रश्न विचारणाऱ्याच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. ईडीची ही सूत्र भाजपच्या कार्यालयातून हलतात असा घणाघात राऊत यांनी केलाय. काल आपली 8 तास ईडी चौकशी झालेली नसल्याचं रवींद्र वायकर यांनी म्हटलंय. तर ईडीनं विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना आपण उत्तरं दिल्याची माहिती वायकर यांनी दिली आहे. तर सोमय्या मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नसल्याचंही यावेळी रवींद्र वायकर म्हणाले. मुख्यमंत्री विधानभवनात येतील ही अपेक्षा होती, मात्र मुख्यमंत्र्यांविनाच अधिवेशन हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला असा निशाणा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर साधलाय. विधानभवनाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. नव्या विद्यापीठ कायद्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध दर्शवलाय आणि विधानभवनाबाहेर आंदोलन केलंय. तर 2024ला केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार, उत्तर प्रदेशातही राजकीय परिवर्तन होणार असा विश्वास संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. साहेबांकडे त्यांची वेळ घेऊन सविस्तर ही चर्चा करायला मी तयार आहे. ते जेव्हा वेळ देतील त्या वेळेला मी जायला तयार आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला सांगायला आनंद होतो की चालू वर्षाला जे काही नियम अस्तित्वात आहेत आतापर्यंत 2300 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना दिलेले आहे. त्याच्या अगेन्स्ट नियमांचा वापर करून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी, मला आनंद होतो सांगायला सभागृहाला, 41 लाख शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलं, नियमाचा कायद्याचा वापर केला आणि आतापर्यंत साधारणतः 2450 कोटी रुपये त्याचं रिपेमेंट आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे. आणि म्हणून हे आपलं मार्गदर्शन घेईल. आपल्यापैकी सभागृहामध्ये कोण या संदर्भात मार्गदर्शन करायला, चर्चा करायला तयार असेल त्यांच्याशी चर्चा करून आपण महाराष्ट्राचं धोरण ठरवूया. की पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांच्या अहवालातील वातावरणीय बदलाविषयीची माहिती सन्माननीय विधिमंडळ सदस्यांना देऊन या अनुषंगाने करायच्या उपाययोजनांमध्ये सन्माननीय सदस्यांचा सहभाग राहावा म्हणून वातावरणीय बदल या विषयावर राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री हे गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 21 रोजी दुपारी 4 वाजता मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे सादरीकरण करणार आहेत. तसेच सादरीकरणानंतर निवृत्त जलसंपदा सचिव श्री विजयानंद रानडे यांचे जागतिक हवामान बदलाशी सुसंगत जलसंपदा व्यवस्थापन या विषयावर विवेचन होईल. 20 वागे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधान भवन मुंबई या कार्यक्रमासाठी संयोजन सहाय्य करीत आहेत. या कार्यक्रमास आपण सर्वांनी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. घोषणा कमी आहे, वाढवा आम्ही सगळे सांगतो, वाढत नाही. थोडासा गरम करायला सांगा, गार झालाय. घोषणा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जनप्रबोधनाकरिता तयार केलेला लघुपट 2000 वर्षापूर्वीचे मराठी भाषेसंबंधी असलेल्या पुराव्यांचे प्रदर्शन
सर्व सन्माननीय सदस्यांना कळवण्यात येते की बुधवार दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजीचे दोन्ही सभागृहांचे कामकाज संपल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जनप्रबोधनाकरिता तयार केलेला लघुपट मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे सन्माननीय सदस्यांना दाखवण्यात येणार आहे आणि 2000 वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासादरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांच्या आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे तक्ते, दुर्मिळ ग्रंथ, निवडक गाथा इत्यादींच्या प्रतिकृतीचे वैशिष्ट्यपूर्ण दालन विधान भवन मुंबई इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेले आहेत. तसेच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासंदर्भात महामहिम राष्ट्रपती महोदय यांना पाठवायचे स्वाक्षरीचे पोस्टकार्ड सन्माननीय सदस्यांना वितरित करण्यात येणार आहे. सदर पोस्टकार्ड वितरणाची व्यवस्था सन्मानित सदस्यांच्या हजेरीपटाजवळ करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून महामहिम राष्ट्रपती यांना पाठवण्यात येणाऱ्या पत्रांवर स्वाक्षरी करून मराठी भाषेला आणि विधानसभेच्या संपूर्ण कामकाजावर आपलं लक्ष असणार असे तुर्तास पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय. 1 दिवस आधीच हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित झालंय. टीटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सौरभ त्रिपाठीला लखनौमधनं अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं ही कारवाई केली आहे. सौरभचा जीए सॉफ्टवेअर या कंपनीशी संबंध असल्याची माहिती आहे. पेपरफुटी गैरव्यवहारातील सर्व कोर कमिटीला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सौरभ त्रिपाठीनं विनर नावाची सॉफ्टवेअर कंपनी बनवली होती आणि या सगळ्या प्रकरणात तो दलाल म्हणून काम पाहत होता अशी माहितीही गुप्ता यांनी दिली आहे. तर टीईटी परीक्षा परिषदेचा आणखी एक ढिसाळ कारभार समोर आलाय. विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोदामात जमा केल्या जातात. मात्र आता गोदामातही जागा नसल्यानं गोदामाबाहेरच्या आवारातच उत्तरपत्रिकांच्या पेट्या पडलेल्या पाहायला मिळाल्या. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधानांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. आपण अध्यक्ष महोदय आपल्याला वेळ म्हणतात त्या संदर्भात आपण मांडा. अध्यक्ष महोदय या संदर्भात आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय की इतक्या मोठ्या प्रमाणात ते घोटाळे झाले. आणि आपण बघा ही न्यासा नावाची जी कंपनी अध्यक्ष महोदय या न्यासा नावाच्या कंपनीला 21 जानेवारी 2021 ला एम्पॅनल केलं अध्यक्ष महोदय. 21 जानेवारी 2021 ला यांना अध्यक्ष महोदय अपात्र ठरवलं, अपात्र या न्यासाला. आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ते कोर्टात गेले आणि त्यानंतर 4 मार्च 2021 ला याच नासाला अध्यक्ष महोदय आपण पात्र केलं. बरं पात्र केलं ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की हायकोर्टाच्या निर्णयाने आम्ही पात्र केलं, त्यांनाच काम देण्याची काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? न्यासा शिवाय दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का? आधी आपण 4 कंपन्या पात्र केल्या होत्या. या 4 कंपन्या डावलून या न्यासालाच अध्यक्ष महोदय या ठिकाणी संपूर्ण काम आपण दिलं आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला, त्यानंतर अध्यक्ष महोदय मालाच्या भरतीत घोटाळा झाला आणि अध्यक्ष महोदय जीए सॉफ्टवेअर या जीए सॉफ्टवेअरला देखील अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एप्रिल 2021 मध्ये एम्पॅनल केलं आणि यांनी अध्यक्ष महोदय टीईटी मध्ये घोटाळा केला. अध्यक्ष महोदय या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा ही घोटाळ्याशिवाय या ठिकाणी होत नाहीये. आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे चष्मा लागतो हे सगळे घोटाळे या ठिकाणी चाललेले आहेत. अध्यक्ष महोदय 25 आणि 26 सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या क आणि ड गटातील 6,500 अधिक पदांच्या भरतीची परीक्षा आपण घेतली आणि अध्यक्ष महोदय या न्यासाने या परीक्षेमध्ये पेपर फोडण्यापासून तर सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय या ठिकाणी केल्या. खरं म्हणजे माजी आमदार जे आहेत त्यांचे मी आभार मानेन की ज्यांनी हा सगळा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आणला. अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे ती ध्वनिफीतच आहे की
की ज्या ध्वनिफितीमध्ये एकेका पदाकरता काय बोली लागली आहे, या बोलीच्या संदर्भातली सगळी माहिती अध्यक्ष महोदय ही यामध्ये खरं म्हणजे देण्यात आली. पहिल्यांदा तर इतका घोळ झाला अध्यक्ष महोदय की नवी मुंबईच्या उमेदवाराला अमरावतीचं केंद्र मिळालं, औरंगाबादच्या उमेदवाराला जळगावचं केंद्र मिळालं, विदर्भाच्या उमेदवाराला रत्नागिरीचं केंद्र मिळालं आणि अध्यक्ष महोदय एकाला तर दिल्लीचं केंद्र मिळालं अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही तर माजी आमदार अध्यक्ष महोदय 4,61,000 अर्ज हे प्राप्त झाले. ऐनवेळी निवडणुका रद्द केल्या आणि अध्यक्ष महोदय माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ऑडिओ क्लिप समोर आणली अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये न्यासा कंपनीचा दलाल जो आहे तो नियुक्तीची हमी देत होता आणि पुढच्या संभाषणामध्ये संपूर्ण नियुक्तीचं रेट कार्ड अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. क गटातील नियुक्ती करता 15 लाख रुपये, ड गटातील नियुक्ती करता 8 लाख रुपये. अध्यक्ष महोदय एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 200 उमेदवारांनी पैसे दिल्याचा दावा या क्लिपमध्ये तो दलाल करतो अध्यक्ष महोदय. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एवढंच नाही तर गट ड पदाची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती अध्यक्ष महोदय सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. आणि एवढंच नाही, 2 वेगवेगळ्या दिवशी परीक्षा झाल्या, एकच प्रश्नपत्रिका दोन्ही वेळेस म्हणजे जी 7 दिवसापूर्वी दिलेली प्रश्नपत्रिका अध्यक्ष महोदय ती 7 दिवसानंतर पुन्हा एकदा तीच प्रश्नपत्रिका देण्यात आली. म्हणजे 7 दिवसांनी ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय परीक्षा दिली त्यांना याची पूर्ण कल्पना होती की काय पेपर सेट झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्रालयापर्यंत तार चाललेले आहेत. अध्यक्ष महोदय महेश बोटले त्याला अध्यक्ष महोदय अटक झाल्यानंतर त्याच्या झडतीमध्ये लातूर आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेसह 12 जणांची माहिती मिळाली. म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली होती अध्यक्ष महोदय. ही शासकीय यंत्रणा अध्यक्ष महोदय प्रशांत बडगिरेच्या ड्रायव्हरकडे क आणि ड या प्रश्नपत्रिका सीलबंद पाकिटात त्याच्याकडे मिळाले अध्यक्ष महोदय. आणि 30 लाखाचा व्यवहार झाल्याचे पुरावे हे देखील त्या ठिकाणी मिळाले. एवढंच नाही तर